नारी शक्ती बिलाआडून सत्ताधाऱ्यांचा डाव हाणून पाडण्यात काँग्रेस यशस्वी. सत्ताधारी भाजपने मोठा गाजावाजा करत नारी शक्ती बिलाची घोषणा करत त्यासाठी एक विशेष 3 दिवसीय अधिवेशन बोलावलं. मात्र नारी शक्ती बिलाच्या आडून सरकार यावेळी वेगळाच खेळ खेळला जात असल्याचं काँग्रेस आणि विपक्षातील पक्षांच्या लक्षात आल्यानंतर या नारी शक्ती बिलाला कडाडून विरोध दर्शवला आणि सत्ताधारी भाजपचा डाव हाणून पाडण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला. खरं तर हे बिल आधीच मंजूर झालं होतं. 2023 मध्ये मंजुरी देखील मिळाली होती. मात्र जनगणना न करता हे बिल स्वतःच्या फायद्यासाठी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी संसदेत आणलं. यामागचा हेतू फक्त एवढाच होता की 5 राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीत याचा फायदा मिळावा. यासाठी हे बिल आणून सरकारच्या वतीने डाव आखण्यात आला होता. मात्र या बिलाला विरोध करून संविधानाचं रक्षण करण्याचं काम झालं असल्याची माहिती जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यासोबतच माजी आमदार व काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते धीरज देशमुख यांनी देखील सरकार या बिलामागून नेमकी कोणती खेळी करत होतं हे माजी आमदार धीरज देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. देशाचं लक्ष या सगळ्या गोष्टींकडून वेगळ्या पद्धतीने कसं जाईल. सध्या 5 राज्यामध्ये निवडणुका चालू आहेत. 5 राज्यामध्ये निवडणुकामध्ये महिलांचं मतदान आपल्याकडं आणि विरोधी पक्ष आणि पक्षात होता. त्यावेळेसही ते आरक्षण पारित केलं. त्या महिला विधेयकाला बहुमतानं किंवा एकमतानं त्या सभागृहानं पारित केलं. ते आज कायदा, त्या कायद्याची अंमलबजावणी ज्या सरकारकडून अपेक्षित आहे त्या कायद्याची अंमलबजावणी सध्याचं विद्यमान सरकार, तत्कालीन पंतप्रधानही तेच होते, विद्यमान पंतप्रधान तेच आहेत, मंत्रिमंडळामध्ये बहुतांश चेहरे तेच आहेत. त्या विधेयकाची अंमलबजावणी, त्या कायद्याची अंमलबजावणी ज्या राष्ट्रपतींनी पारित केलेलं आहे, त्याचं गॅजेट निघालेलं आहे, त्याची तातडीनं अंमलबजावणी हे सध्याचं विद्यमान सरकार का करत नाही आहे. 29 पैकी 21 राज्यामध्ये त्यांचे मुख्यमंत्री आहेत. त्या राज्यामध्ये हे कायदे पारित व्हावेत ह्यासाठी जनजागृती करणं, त्या मुख्यमंत्र्यांचा त्या सरकाराचा फायदा घेऊन जास्तीत जास्त महिलांना आरक्षित जागा उपलब्ध करून देणं हे सरकारचं प्राधान्यक्रम आहे. तोच प्रश्न विरोधी पक्ष, आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खरगे साहेब विचारतात. सगळं विपक्ष विचारतोय केलेल्या पारित कायद्याचं तुम्ही अंमलबजावणी का करत नाही. संख्याबळ तुमच्याकडे आहे, विपक्षीय समाधान किंवा समर्थन तुमच्याकडे असताना आज ह्या विधेयकाला पुढे करून जे तुमचा अट्टहास आहे की पहिलं 2011ची जनगणना मान्य नव्हती, परत सभागृहाच्या फ्लोरवर त्यांनी सांगितलं, विपक्षीय जे राहुलजी गांधींनी आमच्या नेत्यांनी जे मुद्दा तिथं मांडला की जातीय जनगणना या देशामध्ये होणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून जे आरक्षण पारित केले आणि महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा राज्य असल्यामुळे ते विचार अजून इथं टिकून आहेत आणि त्याच्यामध्येही त्यांच्या महिला जर आमच्या महिला महापौरांकडे येत असतील तर त्यांचं स्वागत करून त्यांच्या मागणीसाठी त्या महिलांच्याच प्रतिनिधी तिथं आहेत आणि त्यांच्याकडे मागणी करणं काही गैर नाही. एक नागरिक म्हणून, भारताच्या नागरिक म्हणून त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली, त्या मागणीची नोंद झाली. आम्ही तेही स्पष्ट केलं की महिला आरक्षणासाठी काँग्रेसनं नेहमी पाठिंबा दिलेला आहे. पुढे असताना अट्टहास करून हे अधिवेशन बोलवलं गेलं आणि त्याच्यानंतरची पत्रकार परिषद, संबोधन आदरणीय पंतप्रधानांनी देशाला केलं, त्याच्यामध्ये काँग्रेस विरोधी आणि काँग्रेसच्या राज्यामध्ये किंवा आपल्या पक्षाला त्याचा निवडणुकीमध्ये काहीतरी फायदा होऊ शकतो का, महिलांचं मतदान ह्या 5 राज्यामध्ये आपल्याकडे काही कारणाला वळवता येतं का, हाही अट्टहास सरकारच्या माध्यमातून उच्च पदाचा गैरवापर करून होतोय. भाजप आपल्यासाठी, आपले पंतप्रधान देशाचे आहेत, हे सरकार कायद्यानं चालतं, संविधानानं चालतं, त्यांची जबाबदारी 140 कोटी जनतेची आहे, ना काही फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची किंवा निवडणुकीमध्ये उभे राहिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची ही जिम्मेदारी नसून देशाला पुढे घेऊन जाण्याची. आज देशासमोर जे काही प्रश्न भेडसावत आहेत, जगामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं आज आपल्याला आपला तेलचा पुरवठा, आज एखादा परराष्ट्रीय प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती सांगतो की तुम्ही तुमचं तेल कुणाकडून घ्यायचं, हे ते नारी शक्ती बिलाच्या माध्यमातून सरकार काय नेमकं. सर्वप्रथम नारी शक्ती बिलाच्या संदर्भात हे विधेयक नव्हतं हे सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. नारी विधेयकाला समोर करून, नारी शक्ती विधेयकाला समोर करून त्यांचा वेगळा डाव या पाठीमागे होता आणि तो डाव विरोधी पक्ष किंबहुना आम्ही इंडिया आघाडी याच्यामध्ये त्यांना घटनेचं संरक्षण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्यांचा डाव हाणून पाडला.
काँग्रेसची ताकद कमी. हा डाव होता का? सत्ताधारी लोकांना जो तिथून मतदान पाहिजे होतं, काँग्रेसचं मत कमी करण्यासाठीचा डाव होता. कसं आहे, सत्ताधारी पक्ष कुठं सत्ता आहे कुठं नाही याच्यापेक्षा जनतेच्या दरबारात जात असताना त्यांना जेव्हा लक्षात आलं की महिला भगिनीची मतं या 2, 3, 4, 5 राज्यात मिळणार नाही आणि तिथं आपल्याला लाडक्या बहिणीची पेन्शनही पाठवता येत नाही कारण तिथं सरकार त्यांचं नाही, अशा वेळेला हा अट्टहास केला की 3 दिवसाचं वेगळं अधिवेशन बोलवायचं, महिला भगिनींच्यामध्ये अशी एक भूमिका पसरवायची की आम्ही आपल्याला आरक्षण देणार होतो पण काँग्रेसने किंवा विरोधी पक्षाने ते मिळू दिलं नाही. हे त्यांचा खरा मूळ अजेंडा होता. नाही तर 2023ला हे विधेयक तर पूर्वी पारित झालेलंच होतं. भाजपकडून मोठ्या प्रमाणात त्याचा आरोप केले जातात किंवा काँग्रेस बिल त्यांना त्यांचा अजेंडाच हा होता ते आणायच्या पाठीमागं की हे बिल पारित होणार नाही. त्यांच्याकडे 2/3 मेजॉरिटीच नाही, मग एकत्र क्लब करायचं आणि बिल आणायची काय गरज होती का? नंबर 1, त्यांना माहित होतं जेव्हा हे आपलं विधेयक पडणार आहे. आणि याच्यापूर्वी महिला विधेयकाला एक मताने पाठिंबा देऊन 2023ला मंजूर केलेलं आहे. पुन्हा एक मंजूर केलेलं बिल पुन्हा मंजुरीला आणायची गरज आहे का? संपला विषय. याच्यातच त्यांची खिळी उघडी पडली. Thanks for watching Ekmat Digital.